नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासन जे शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्तालय यांच्या वतीने जे शैक्षणिक कामाचे जे नियोजन केलेले आहे, तर वर्ष आहे 2025-26 म्हणजे या वर्षामध्ये आपल्याला कोणते शैक्षणिक कामं करायचे आहेत, त्याचे माहवार प्रत्येक महिन्याचं नियोजन इथे दिलेले आहे. तर आपण बघू शकता की इथे बघा दैनंदिन करावयाची कामे. त्याच्यामध्ये शिक्षकांनी केलेल्या वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया करणे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन करणे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार वाटप करणे, तसेच लाभार्थी पीएम पोषण पोर्टलवर नोंद करणे, VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंद करणे. यामध्ये दरमहा करावयाची कामे. दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधन तंत्रे, अध्यापन पद्धती यांचे नियोजन करून प्रत्यक्ष गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे. 2 नंबर अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे, आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे, HPC समग्र प्रगतीपत्रक भरणे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व मार्गदर्शन करणे, शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय भाग घेणे, आनंददायी शनिवार उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, शालेय परिसर स्वच्छतागृह वर्गखोल्यांची स्वच्छता नियमित करणे, शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांचा दाखला देणे व विद्यार्थ्यांना व पालकांना गरजेनुसार बोनाफाईड सर्टिफिकेट देणे. FLN अंतर्गत माता गटांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पालकांना व्हिडिओ पाठवणे, महिना अखेरीस मासिक पत्रके, उपस्थिती भत्ता इत्यादी माहिती देणे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाची मागणी करणे, तो माल शाळेत पावतीप्रमाणे उतरून घेणे, व्यवस्थित ठेवणे, त्याची देखभाल करणे, नियमित हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या दररोज उपस्थितीप्रमाणे पोषण आहार शिजवून देणे व देखरेख व संनियंत्रण करणे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इंधन, भाजीपाला व पूरक आहार देयके ऑनलाईन नोंदणी व इतिवृत्त इत्यादी रेकॉर्ड तयार करणे, शाळेतील सर्व प्रकारच्या अभिलेखेतील नोंदी अद्ययावत करणे, शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षक वेतन देयक तयार करून तालुका स्तरावर पाठवणे, विविध संस्था NGO यांच्याशी झालेल्या करारामुळे राबवाव्या लागणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे, UDAS प्लस पोर्टल विद्यार्थी इम्पॉर्टंट लेफ्ट VTC करणे व आधार, भौतिक सुविधा इत्यादी माहिती अपडेट करणे, केंद्र शासन व राज्य शासन स्तरावरून वेळोवेळी सूचित केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणे, जीवन शिक्षण संक्रमण किशोर या मासिकामध्ये आवश्यक उपक्रम शाळेत राबवणे, शालेय विद्या स्तरावरील विविध समित्यांची बैठकांचे आयोजन करणे. तर बघा मित्रांनो, ही जी कामं आहेत ही आपल्याला शिक्षकांना दरमहा करावयाची कामे आहेत. जे शासनानं वर्षभराचं जे नियोजन केलेलं आहे, शैक्षणिक कामाचं नियोजन, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यात हे तर झाले दैनंदिन आणि दरमहा करावयाची कामे. परंतु आपल्याला दर महिन्याचं नियोजन दिलेलं आहे. जून प्रत्येक महिन्याचं नियोजन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील कामकाजाचे नियोजन आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.